सेंट्रल बँक आरबीआय हे जे तुम्ही वर्णन केलं तर ते अत्यंत दयाळू इन्स्टिट्यूट वाटते की ते आपल्या सगळ्यांची इकॉनॉमी सांभाळून घेते. मग ते नोटा का नाही छापत डायरेक्ट की हे घे बाबा तुला? हा फार कॉमन प्रश्न आहे. म्हणजे हे फार कॉमनली मला विचारलं जातं वगैरे सगळं. हा म्हणजे तुमच्याचकडे नोट आहेत काय त्याच्यामध्ये जायचंय? जसे प्रिंटआउट आपण एखादे 4 मारतो तसे मारायचे. पण कसं आहे ना, नोटांच्या मध्ये पर्चेसिंग पॉवर असते. तुम्ही ज्यावेळेला एक नोट कोणाला देता त्यावेळेला त्याच्यावर लिहिलेलं असतं की मी तुम्हाला तेवढे पैसे देणं बांधील आहे. म्हणजे त्याच्यामध्ये ज्यावेळेला आपण देतो त्यावेळेला आपल्याला काहीतरी मिळालं पण पाहिजे, नाहीतर आपण देण्याला काही अर्थ उरत नाही. एक छोटं एक्झाम्पल देतो मी तुम्हाला की समजा आपल्याकडे 1000 माणसं आहेत. 1000 माणसं आहेत भारत देशामध्ये आणि प्रत्येकाकडे 100 रुपये, म्हणजे टोटल भारतामध्ये 1,00,000 रुपये आहेत. आता तुम्हाला समजा सफरचंद घ्यायची आहेत आणि आपल्याकडे 30 किलो सफरचंद आहेत, 70 रुपये पर केजीला. ओके, आता तुम्ही म्हणालात तसं जर मी 100 रुपयाच्या अजून नोटा छापल्या तर प्रत्येकाकडे अजून 1,00,000 रुपये येतील, म्हणजे 2,00,000 रुपये भारतामध्ये तयार होतील. पण त्याने सफरचंदांचा सप्लाय वाढला का? ती तेवढीच आहे. मग माणूस काय म्हणणार, आता माझ्याकडे 100च्या ठिकाणी 200 रुपये आहेत, तू कितीला विकतो? 70 रुपये, मी 75 देतो, तू मला दे. दुसरा एखादा येणार तो म्हणणार मी 80 देतो, तू मला दे. तिसरा येणार तो म्हणणार मी 100 देतो, तू मला दे. असं झाल्यानंतर सफरचंदाची आवक तर आलीच नाही, पण त्याची किंमत मात्र वाढली. त्यामुळे जी गोष्ट 70 रुपयाची आहे ती गोष्ट 100 रुपयाची होईल. ओके, हे वन वे ट्रान्झॅक्शन होईल जर नुसत्याच आपण नोटा छापल्या किंवा नुसती आपण कॉईन छापली, करन्सी छापली आणि काम केलं.